श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। अध्याय 29. 29 अध्यायाचे वाचन केल्याने क्षय रोग बरा होईल व 3 प्रकारचे ताप जातील। गोरक्षनाथ फुटलेले मडके पाहून रडू लागला। भरतरीची विरक्त अवस्था। अध्याय 29. श्री गणेशाय नमः। रुक्मिणीवरा कमलाकांता चाणूरमर्दना वसुदेवसुता कंसारी तू जगत्राता वसुदेवा जगदीशा शेषशाही हलधर दाता भावप्रिया सुदर्शन दर्शिता द्रौपदी लज्जा रक्षण करता पाठीराखा मिरविशी जैसा पांडवांचा पाठीराखा तैसा मिरविसी मम दोंदिका भक्तिसार ग्रंथ कौतुका वाग्वद्दरा धनविसी मागिले अध्याय विरह स्थिती लादली गाढत्वे भरतरी प्रती पिंगले करिता स्मशान क्षिती पूर्ण तप आचरला तया क्लेशाचे उद्देशी मित्रावरुणी दत्तापाशी श्रुत करुणी स्वस्थानाशी एवणिया पोचला। इतुकी कथा सिंहावलोकनी चित्ती धरावी श्रोते जनी या परी पुढे ग्रंथ मांडणी चित्तवधानी असावे। असो गर्भाद्रीत मच्छिंद्रनाथ ठेवणी गोरक्ष करावया तीर्थ विही लागी भ्रमत गिरिनार प्रतिपातला तेथे भेटुनी दत्तात्रेयाशी भावे नमिले प्रेमराशी श्री दत्ते धरोणी हृदयाशी आनंदाने उचंबळला। श्रीकर पद्मे मुखमंडन गोरक्षाचे कुरवाळुनी वदन निकट बैसविला हस्त धरोण अलाई बलाई घेतसे नुगीत वाणी पुसतसे त्या ते म्हणे कोटे रे मच्छिंद्रनाथ तू सोडोनी निरपेक्ष त्या ते महे लागी ब्रह्मतोषी ये रे सांगे पुन्हा नमोन गर्भाद्री पर्वत मच्छिंद्रनंदन राहिला से स्वसुखे करुण जप जाप्या ते योजनिया मूर्तपूर्ण स्वसुखाशी लाविले असे तीर्थस्नानाशी मग मी नाना तीर्थ उद्देशी करिता लो परियेचा आयसा वदोनी वृत्तांत या उपरी बोले अत्रिसुत वत्सा कार्य लागले माते त्या कार्याते संपादी तरी म्हणती कार्य कवन भरतरी मम अनुग्रह नंदन तो शोकांते करिता स्मशान 12 संवत्सर सेवितसे अन्नोदकाचा त्याग करुण सेवणी आहे तृणपर्ण कांता कांता चिंतन करुण 12 वर्षे बैसला तरी तुम्हा जाऊनी तेथे सावध करी युक्ती प्रयुक्ती सकळ दावी अशाश्वत आफुले पंथी मिरवावे त्यासी मी अनुग्रह जेव्हा दिदला तेव्हाची गुंतविला संकल्पाला की सोडोनी वैभव पंताला नाथपंथी मिरवेन मी तरी तया बोलासी जाण दिवस लोटोनी गेले पूर्ण मग जन्मापासून सकळ कथन भरतरीच्या सांगितले समुच्चय गोष्ट ऐकोनी कथन मान तुकावी गोरक्षनंदन म्हणे महाराजा तव कृपेने कार्य सत्य करीन छे तव आज्ञा या परी माते असता मग भरतरी लोहाते आणीन कनकांकता ही अवश्य अशक्य नसे माते वार्ता अर्थ घडला सहजची हे महाराजा तू कृपा घन वर्षलाशी मम देहा कारण तय भरतरी तरुते ज्ञान कन अनायासे कनसेची तव कृपा जवळी असता मग भरतरी क्षुदेची काम वार्ता हे अशक्य नशे माते करिता तृप्त
सिद्धी ते निभिनवाया की तव कामक कल्पतरू मम चिंतांगणी पावला विस्तारू तेथे वरतरी हिनत्व विचारू दरिद्रा ते उरेना तरी आता बोलतो प्रमाण कार्य आपुले करुण देईन आयसे म्हणोनी वंदोनी चरण शीघ्र गती निघाला व्यानस्त्र जपोणी मोठी भाळी चर्चिली भस्माची मोठी मग व्यान मंत्रे महिपाटी गमन करू निघाला लवता डोळ्यांचे पाते क्षणे आला अवंतिके प्रत 50 योजने निमिषांत दीक्षित स्थित लंगोनिया पातला तो गोरक्षेता स्मशान निकट दुरोणी पाहे भरतरी नेट तो सर्वांग दिसे अति कृशवट अस्तिगत प्राण देखिला मुखी तितुकीच सहज ध्वनी हे म्हणे राम हे बरवी केली करणी आम्हा उभयंताची तुटी करुणी पिंगला नेली जवळिके आयसी सहज ध्वनी ऐकून पाहून तयांचे कृशपण परम चित्ती हळहळून चकचकाव माणितसे चित्ती म्हणे आहा कठीण रावा आजरे परम निर्वाण अस्तिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होणिया तरी आयसा विरह जयाशी बाणला हे पूर्ण मानसी तो वरपंगी वागवराशी कधा काळी मानिना तरी या ते आम्ही जे बोलू ते सकळ होय फुलू जैसा शुदेला वेळू पावळवा तेथे मिरवेना जैसा खापराशी परीस भेटे व्यर्थ होय यत्नपाठ ते विबोधिता बोध चाट व्यर्थपणी मिरवेल की हिंग तरू अपार विपिनी त्यात मैला गुरु कापिलावनी तया सुगंध लिप्त दुर्गंधवनी कदा काळी तुटेना की शर्करेचे आळीपाळी शक्रावनाच्या वेष्टिल्या वेली परी त्या कटुत्वपणा सकळी मधुरपणा मिरवेना की चतुराननाने हस्तकमळी जन्मभर स्थापिले दरिद्र भाळी तै व्यवसायी करुण नवाळी कदा काळी चालेन तरी आता विचार येता योजावा काही बोधरहिता जाते जैशी कामना स्थिता तैसी स्थिती वर्तावी की स्वपुछा चक्रवेडा नीट होण्या यत्न पाडा ते विहिराव झाला वेडा शब्दबोध चालेना जैसा जो तैसाची होता स्थित मग संतोष मिरवे अस्तित्व संतोष मिरवल्या कार्य प्राप्त घडवणी ते सकळिका पहा राम शत्रू दानवा परी विभीषण मिरवला भिन्न भावा तेने करुणी स्वभय वैभवा भंगू दिले नाहीच की बळीयारा रायाचे जिने त्यासी मिरवला तो वामना मात्र शत्रू परशरदर होऊन ताता समान वहिवटला तर न्याय करुणी येथे रायासी ओपावे सर्व हित संतोष मिरवणी अत्रिसुता कीर्ती ध्वज लावावा मग जाऊनी अवंतिकेत पुढाळ गृही संचार करीत एक गाडगे आणूनी त्याते बाटली नाम ठेविले उपरी रंग चित्र विचित्र देऊनी रोगणी केले पवित्र मग ते चमकपणी पात्र तेजा लागी दर्शवी परी अंतरी पात्र कच्चेपणी वरी रंग दावी लखलखोणी देवी वाडी व ब्रह्मज्ञानी परी अंतरी हिंगो बोलता ज्ञानी विशेष की प्रत्यक्ष मिळाला स्वरूपास ऐसे भासले तरी ओपस तरी अंतरी हिंगो नवते मडके कच्चेपणी वरी सुधाळ दिसे रंग प्रकरणी असो गोरक्षनाथ ते घेऊनी मशान वाटिके पोहोचला भरतरी जवळ येता दृष्टी सन्मुख तत्वता
ठेचेचे निमित्त करून नाथ भूमी लागी पडितसे अंग धरणी देत टाकून सोंग दावी मूर्छापणे त्या संधीत बाटली गवळून बाटली लागी न्याहाळी आसो बाटली गेली फुटून मग सोंग मूर्छेचे सावरण धोते पाहे विलोकून बाटली झाली शतचूर्ण तवती देखीलही शतचूर्ण मग उठता झाला हा म्हणून म्हणे माझी माय बहिणा बाटले कैशी फुटली तू सखळ मिळवून तिचे खापर शोक करीत असे वारंवार ऊर्ध्व शब्दे गहिवर लोका माझी दाखवी म्हणे हा माझी बाटली दैवे कैसी फुटोनी गेली आता ती माझी परम माऊली कोणे राणी ढुंडाळू आहा माय गेलीस सोडून आता तुझसाठी वेचीन प्राण आहा विधात्या कैसे घडवून आणले तू या ठाई आहा माझे माय बहिणी कैशी गेलीस सोडोनी दाही दिशा मजला गोणी ओस करोनी गेलीस माय गे माय माय ठाई तो वाचली असतोस असतीचा आपुले देही मी पावलो असतो मृत्यू प्रवाही त्यात कल्याण मानितो ऐसे शब्द राय ऐकून हस्य करी गदगादाजून चित्ती म्हणे पाविल्या मरण मडक्यास काय मग करिता ऐसी अंदेशा अनोनी चित्ती हास्य वारंवार करी नृपती एरीकडे गोरक्षिती आरंबळे ठासे धरणी टाकोनी शरीर हृदय पीटी उभे करी आहा बाटली वागुत्तरी ऐसे म्हणून आरंबळे म्हणे तो गेलीस माय बहिणी परी माझे आटले सुदैव पणी आहा माझा वासरमणी असता चळा गेलासे आहा बाटली माझे धन कोणे दुर्जने नेले हिरावण आहा बाटले तुझे वदन एक दादावी मजलागी आहा बाटले परम दुर्जटी कोणी हिरावली ममंदाची काठी ऐसे म्हणून वगवटी माय वंदन दावी गे ऐसे म्हणून दीर्घ रुदन करीत आहे अट्टहास्य करून परिराव भरतरी ते पाहून चित्ता माझी चाकाटे आहा पिंगला ऐसा घोष करीत बैसला परी ते पाहुणी विसरला मनी आश्चर्य बहुवाणी मने विचिता दमडी अडका तयासाठी धुरुणी आवंका नाशवंत दाने सर्वनिका शोक केवी करीत असे ऐसे जलपोळी चित्ती निवांत बैसला तैक्षिती परी हुडहुडी तर फला प्रती शांतपणे राहिना तो शब्द वाक्य अमृतपर सिंचिता झाला वागुत्तर म्हणे योगिया का चितातुर शोक करीशी हे सांग अरे विचिता सापिका कवडी मडके येईल पुन्हा वडी त्यासाठी शोक परवडी करीशी काय हे मूर्खा ऐसे उत्तर द्रभाचे फळ आरती हो पिता नुपाळ यावरी गोरक्ष बाळ बोलता झाला तया ते म्हणे महाराजा नुपाळा तू शोक करीशी कवण मेळा तरी दुखाब्दी शोक जाळा प्रचिती पाहे आपुले तरी हा पांथस्थ तू प्रकाम कंठी लागला जगाचा उगम तरी त्या भोणी अनर्थधाम सुख कैसे नांदेला तरी आपणावरुणी नृपती घ्यावी जगाची अर्थ प्रचिती माझी बाटली फुटल्या क्षिती दुःख जाणे मी एक राग ऐकोणी वागू तर पुन्हा म्हणी तसे ऐकिजे नरा मम दुःखाचा दृष्टांत खरा प्रचिती रूपी धरिला त्वा परी माझी पिंगला राणी मान पावली जेवी सौदामिनी हारपली जैसी सौदामिनी परतोनी कैशी प्राप्त होय शतानुशत मडकी मिळत प्राप्त करुणी देईन क्षणात पिंगले समान स्त्रीरत्न कैसे दुसरे मिळेल यावरी गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाण प्राप्त करणे एक क्षण पर्यायसी बाटली मिळेना
ऐसे ऐकोनी नरदीप म्हणे पिंगलेचे स्वरूप गुणवंती गंभीर दीप लक्षावधी दाविशी. तरी लक्षावधी पिंगल माते आथाची दाखवी सद्गुरु भरिते तुते वाटल्या शतानुशते सिद्ध करीतो या ठाया. तरी तुझा चमत्कारो दावे माते कल्पतरू जैसा भूषण कृपाक परू गुरु सूत तो गलिवरला. तरी बा समान करणी माथे मिरवेल अंतकरणी ना तरी ढिसाळ बाटल्यावाणी पर्यार्थ हिंगूच दिसत असे जैसे मृगजळाचे पाणी परे अब्धी समान वाटे खाणी परे तृषा कोडाचा वासरमणी असता जळी पावेना की शुद्ध ओडंबरी घन स्वर्गी गोणी करी गर्जन परी तोय लेशमान महिला गिया तळेना की काजवा जो तो दिडवा दावी तरी का तिमिरासतो आठवी तेवी बोल पोल प्रवाही मिरो नकोस योगेंद्रा. ऐसे एकता वचन म्हणे राया नरोत्तमा पिंगला उदय लक्षावधीन केरिया मज देशील काय येरू म्हणे पिंगला नैन दाविदिया पूर्वीनी छिदी कामन राज्य वैभव सुख सेवेना संकल्पीन तुझ लागी. ऐसे बोलता नरेंद्र पाळ साक्ष म्हणे गोरक्ष बाळ येरू म्हणे पंचमंडळ साक्षभूत स्तिबा आणि अनालादी स्वर्ग सविता जळ पाताळ जळमणी मान्यता हे साक्ष स्तिबा देखता पशु पक्षी मृगादिक जरी मज न खडे बोला समान तरी पूर्वज सर्व पावती हीन स्वर्गवासी पावती पतना नरकवास भोगिते आणि शतजन्म रौरवकार ही भोगिन वारंवार जरी मी न ओपी राज्य संभार तुझ लागे महाराजा. आजे बोलूनी शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक म्हणे महाराजा हे तप पाळक बोला समान दावी की जरी या बोला समान राहणी तू न दाखविशी माते नयनी तरी नरक पावसील सहस्त्र जन्मी विहित वाचे अनुत्व तत्वे ऐसी राजेंद्रे बोले वाणी सत्यार्थ म्हणितसे योग तरणी मग कामिनी अस्त्र पिंगळामी प्रयोगाते उच्चारी मग सहज करुणी ऊर्ध्व दृष्टी फेकिता झाला भस्मची मोठी तव ते कामिनी अस्त्रपोटी स्त्रिया कोटी उतरल्या मुख्य पिंगलाजी भस्म झाले ती अनंत मूर्ती धरुणी उतरली पाटी पोटी व्यापिली सन्मुख उभी राहिली रायाच्या राव पावनी पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप सपळांसी बैसोणी आपणा समीप संसार खुना पुसितसे परी त्या पिंगला गुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता सांगोनी उपरी बोधहरता राया प्रति बोलती म्हणती महाराजा प्राणेश्वरा मम विरहाचे शल्य बैसले अंतरा परी शाश्वताचा माथा भारा फुकटपणी वाहिला म्या चित्ती करुणी तुमची प्रीती दाहुनी केले देहाप्रती पुन्हा उदय गोरक्ष जती अनंत दृश्य पै केले तरी तुम्हा बावणी मिरवाने मज पुन्हा आवणी परी शेवटी मृत्यूपणाची काचणी तुम्हा मासेची तरी या राय मही ओजा आता संग सोडून माझा मोक्ष मही तळी ध्वजा जाला लोणिया उभारी या परी माझा काम चित्ती वरुणी आचरला संसार नीती परी मुक्ती मोक्षाची नांदू सहाती चढणार नाही महाराजा मी पिंगला तुमची कांता आचार आचरले पतिव्रता तेने दौरोनी स्त्रीवरे माथा दिदले हिता मजलागी आथा तुमचे सर्व हित तुम्ही विलोका प्रज्ञावंत मी तुमची दाशी तुम्हा समंत चालू शके महाराजा ऐसे वधुनी निवांतपणी पिंगला बैसली राव वेष्टोनी
परी तो चमत्कार पाहुनी विस्मय त्याशी वाटला. मग धावणी गोरक्ष चरणी लोटू पाहे दंडवटवणी. परी सर्वज्ञ गोरक्ष धरुणी पाणी राया प्रती बोलत असे. हे महाराज महिपाळ, माझा गुरु जो मच्छिंद्र बाळ. मच्छिंद्र नामे प्रतापशीळ, शिष्य आहे दत्ताचा. तरी यापूर्वी तुझी या देही दत्तानुग्रह लादला पाही. तरी तू मच्छिंद्र सहोदर मही, गुरु माझा अससी की. तरी तू वंद्य आहेसी माते, म्हणून नमना अनुचित. तरी माझा साष्टांग प्रणिपात तव चरणी असो की. तरी राया सद्गुरु भ्राता, सांग की कामना केवी उद्भवली चित्ता. राज्य वैभव संसार दुहिता, पिंगला भोगी चितसे. किंवा सोडोनी सकळ संपत्ती, कामना विरह वैराग्य चित्ती. आचरू वैसे बौद्धमती, तरी स्थिती सांग की. जैसी कामना असे चित्ता, तैसीच लाभेल तेज भरिता. ऐसे बोलता गोरक्षनाथा, राव बोले उत्तर. म्हणे महाराजा 12 वर्षा, बैसलो पिंगला उद्देशा. तरी पिंगला स्वरूपास प्राप्त झाली नाही की. तरी येऊनी त्वरिता त्वरित, पिंगला दाविल्या शतानुशत. तरी ऐसी सबळ सामर्थ्य, राज्यपदी दिशेना. मी पूर्वीच भ्रांती वेष्टिलो, श्री गुरुचे हातापासून निसटलो परी कष्टलो. संसार ताप माझा रे, तरी आता कृपाघन. दत्त दर्शनाचे अपार जीवन, मज त्यातका करी पाना. कृपाघन महाराजा, आता माते संसार हा राणी. राज्य वैभव सुखावणी तुच्छ लागे योगधर्मी. प्रतापाने हीनते धन्य तू एक प्रत्ययास. पिंगला दाविली चमत्कारास, जे दियावडी करू बाळास. कौरव दर्शन दाविले, तैसे पूर्ण कथेत. दर्शन करविले माते येथ, तरी मी न राहे भवभ्रांतीत. वेष्टोनिय महाराजा, आता आचरेन पूर्ण योगा. साधेन सकल कलांसी प्रयोगा. माझा स्वामी अनुसूया करू कुशिगा. रत्न माते दाविका, गोरक्ष मने विरे हे नुपाळा. मणी वा वरी आहे पिंगला, तरी लक्षावधीची प्राप्त. या वेळा तिथे झाल्या महाराजा, तरी ती तुक्या भोगोनी आता. संतुष्ट करी आपुल्या चित्ता, येरू म्हणे की करिता. दुःख वितुके भोगले, मग लक्षावधी भोगुना. त्यांचे दुःख वर्णन कोणी भोगावे चंद्र कर्ममान. अवधी ते सांडोनिया, एक वृश्चिक दंशिल्या अंगा. वेदना होती भोगा, त्यात लक्षानुलक्ष सुयोगा. दंशिल्या काय सांगावे, तरी आता असे ऐकैसे. पुन्हा दृश्य करे पिंगलेस, आणि तू राज्य वैभवास. सांभाळ तरी महाराजा, तरी माझी या स्वामीचे चरण. आता दावी मज कारण, ही तुका उपकार करून. इत्ती ध्वजा मिरविका, मग अवश्य मने गोरक्ष सूत. पुन्हा दृश्य पिंगला समस्त, मग धरोणी भरतरीनाथाचा हस्त. नगरा माझी आणिला तेव्हा हर्ष समजता. लोटती झाली आनंद सरिता, विक्रमरायाने माथा गोरक्ष चरणी ठेविला. राये वैसोणी कनकासनी, सोड उपचारे पूजला मुनी. मग जडोणी या पाणी, गोरक्षाते पुसितसे. म्हणे हा राजा मनोभ्राता, पिंगला विरे हे पेटल्या चित्ता. कैसा आणला देहा भरता, तरी ती कथा सांगावी. मग राया ते सकळ गतून, तुष्ट केला मनोधर्मा. उपरी वैराग्य संकेत पाहून, पुढील कार्य सांगितले. परी विक्रम तो सर्व मर्मज्ञ, तिष्ठिताची मिरवी मनोधर्म. यावरी बोलता झाला वचन, गोरक्षाते ते दवा. हे महाराजा कृपामूर्ती, आपण बरीच योजली युक्ती. परी आपण येत षण्मास वस्ती, भ्रात्या समवेत करावे. म्हणाल तरी काय कारण, तरी 12 वर्षे सोडिले अन्न. तेने कृश शरीर होऊन, प्राण डोळा उरलासे.
म्हणून या आपणा विनंती पत्र पुढे वाढितो पवित्र, तरी ते स्वाद्वन्न सेवोनी चित्र मम मानसा पोसावे, यावरी बोले गोरक्ष जती, जाणता हे माझ चित्ती, परीनेनो यावरी पुढे मती, कोयसी होईल रायाची, त्याकरिता तप्त देईन रायाचे हाती हित, आता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा, ऐसे विक्रमा गोरक्ष बोलून प्रविष्ट झाले सकळा कारण, द्वादश शतराण्या आदी करून वृत्तांत त्या ते समजला, मग ते असुख मानुनी चित्ती शोके युवती विवळ होती, गोरक्षा ते शिव्या देती, मेला मेला म्हणून या नाना गलगला बोलती ऐसी, म्हणती होता दृष्टी सरसी, मेल्याने येऊनी घातले फाशी, दूर देशाने आवया तरी याचे जळो वदन, नेतो अनुचे सौभाग्य रत्न, ऐसे म्हणून म्लान वदन रुदनाते दाविती, असो या परी विक्रमाकरिता त्रिरात्र झाल्या राहता, मग भरतरी गोरक्ष उभयता निगते झाले तेथोनी, राव विक्रमानंद चित्ती उभयाता ते घेऊनी संगती, बोळवी तसे अति प्रीती गोरक्षा ते वंदोनिया, परी स्त्रियांचे कटकात थोर उडवला कांत, शरीर टाकोनी भूमीवर ते आरंभळती अट्टाहास्ये, आठवणी रायाचे निपुण होऊन स्त्रिया करीती अट्टाहास्ये रुदन, म्हणती आमचा गेला प्राण, राव शरीरी निर्वादा, एरीकडे गोरक्षनाथ भरतरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्रज्ञावंत गावाबाहेर पातले, तो गोरक्ष पुषे भरतरिते की राज्य वैभवात अत्यद्भुत, यात मानस जरी गुंडाळत असेल तरी मज सांग, ऐसी ऐकोनी गोरक्ष वार्ता, भरतरी बोले प्रांजळार्था, हे महाराजा वैभव न लगे चित्ता, योग आचरू वाटे तसे, राज्य वैभव कनकामिनी, वाटिले नीच वमनाहुनी, लक्ष लावून श्री गुरुचरणी प्रचित घेऊनी वही वाटला, मग पुलिसेली शिंगी कथा, झाला देता राया यशवंता, भिक्षा जोडी घेऊन आता कुबडे भावडे ओपी तसे, ऐसिया सरंजामे करुण रायाशी बोलता झाला वचन, वैभवानसी वामना समान, तरी प्रचित दाविका, तरी संचरणी अंधापुरात, कामिनी तुझ्या द्वादश शत, त्या परक्या नाणी चित्तांत, भिक्षा मागुनी येई मन दृष्टी, ऐसे ऐकोनी भरतरीनाथ, अवश्य म्हणे काय आहे यात, मग तैसाची उठोनी कृतांत वत, अंतापुरात संचरला आदेश अलक्ष निरंजन, शब्द गाजवी सवालपण, शिंगी सारंगी वाजवून स्त्रियांचे सदनी किरीतसे, तो ते आधीच श्रीकटक बैसले होते करीत शोक, त्या उपरी वाहुनी रायाचे मुख, आक्रंदंती अट्टहासे, एक धरणीवरी लोळती, एक कबरीकेश तोडती, एक मृतिकांखी घालती, मस्तक आपटिती, धरणीये मही आपटोणी कपाळ, रुधिरे व्यक्त करीती बंबाळ, एक उभय हस्ते वक्षस्थळ, दबादबा पिटिती पै, एक रडती एक पडती, एक शोके मूर्छित होती, पारिचारिका धावणी असती सावध करीती तया ते, एक म्हणे या राया समान उपरी न देखो शतजन्म, आहा रायाचे माईक धन मायहुनी आगळीक, एक म्हणती आहा राव कैसा मिटला अनुचा भाव, आहा विधात्या अनुचे दैव, कैसे देखिले निजबाळा, जय वस्ता लागे गाय, एक घडी न टाकून जाय, त्याची नीती तो पती राय, होय माया अनुचा, अगे स्नेह करुणी एक शहिनी, परम स्नेहाचे चांगुलपणी, किंचित कोमाई दे पाहत वदनी, अर्थ पुषे तयाचा पुषे परिष्टार्थ समान, राव पूर्ण करी स्नेह करून, जैसी माय करी कन्निकारण, तैसा लळा पाळ तसे, ऐसी माया जयाचे चित्ती, तो आता होऊनी निष्ठुरमती, कैसा जातसे अदृशिक्षिती,
आम्हा शेव करुणीय तरी आता अर्थहीन राया जातात आमुचे प्राण आम्हा निडळवाणी करून अघोर राणी सोडीशी ऐसे म्हणून आरंभ पडती उलटोणी महीवरती पडती पुन्हा उठोणी रायाशी बाळती दैन्यवाणी शरीरे मग म्हणती हा जीव राव मिरवत होतासी कैसा भाव ही मही लागी कामदेव अवतार दुसरा दिसत असे अहो राजाचे वैभव वर्ण ठेंगणा वाटत असे सहस्त्र नयन तो पुरुष शरीर दैन्यवाना भिक्षा मागे घरोघरी ऐसे बोलणी पाहत त्याते पुन्हा सांडती शरीराते मग सखळ उठवणी रायाते वेष्टन घातले स्त्रियांनी म्हणती राया मा सांडून दूर देशी नको करू गमन येतेची पाहून चंद्रवदन तुष्ट होतो आम्ही की तरी आता निस्पृह निराश दाही दिशा पडल्या राया उदास तरी मुक्त करुणी अनुच्या प्राणास पाऊल माग पुढे ठेवावे ऐसे बोलता राया मुनी संचरला क्रोध दे मर्दुनी मग कुबडी उगारुणी निघता झाला महागारा परी तो गोरक्ष गुप्तहेर पाहत होता चमत्कार राव निघता त्या जुनी स्त्रिया सत्वर मान तुकावी गोरक्ष असो भरतरी सहस्थिती निघता मागे त्या युवती आरंभोळणी पाठी येती नको जाओ मनोनिया आज 12 वर्षेपर्यंत बैसला होताशी स्मशानात आता जोगाचरण करुणी वनात तैसाची येते राहे का परी तो राव सखळ सांडोन गावाबाहेर आला परतोन एरीकडे विक्रम उज्जैनी स्त्रिया गेल्या स्वस्तान या परी गोरक्ष भरतनाथ पुसोणी निघाले विक्रमाते मग पदी पदी दुरावा होत अर्धकोश पै गेले एरीकडे विक्रमपती परतोणी आला स्थानाप्रती परी अट्टहास्य पाहुणी अंधापुराप्रती संचार करिता पै झाला मग माय बहिणी कन्या समान सगळा दोष विबोध करून एरीकडे उभय जन मार्गाप्रती गमताती परिकृष शरीरी भरतरीनाथ अशक्त पद ठेवी कंठेन पथ मग व्यानास्त्र भस्मची मुठीत स्थापिता झाला गोरक्ष मग ते भस्म चर्चिता भाळी जोडोणी गेली अशक्त काजळी मग क्षणपाती लागता डोळी गिरनार पर्वती पोचला तो जाता देखी त्रिनंदन पायी लोटले उभय जन मग माये उभयता कवळून वदन इंदू कुरवाळी म्हणे वत्सा गोरक्षनाथा भरतरी करिता शिनविले तुते ऐसे म्हणून कुरवाळीत वारंवार मुखाते त्याच प्रकरणी मुहस्थिती राया भरतरी ते संपादिती म्हणे वत्सा श्रम होती आणिले येथे मम वत्से असो स्थिती वृत्ती धृती सकळा एकमेका ते घोटाळा निवोधोनी चित्ती संचेला तोषा प्रती तरी वरीतील असो आता तुष्ट लक्षण पुढील अध्यायी सांगेल दुंडीनंदन मालून हरी कृपे करुण संतगणी मिरवला स्वस्ती भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिशोत भाविक चतुर नवमी शतमाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री गुरुदेव दत्त।